डोळे बंद करूया आणि माझ्या बरोबर तुम्हाला म्हणायचं, हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव तुझीच आहे. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझे. परमेश्वरा, राज्य हे तुझे, सर्व श्रेष्ठ उन्नत आहे. धनवान पासून प्राप्त होतो. तू सर्वांवर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे सर्व सामर्थ्य तुझ्याच हाती आहे. तर आता हे आमच्या देवा, तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती कर. तुझ्या वचनातून आज माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. देव बाप्पा परमेश्वर पिता, आम्ही धन्यवाद देतो यावेळेस तुझं गौरव या ठिकाणी आम्ही करत असताना तुझं महिमेसाठी, तुझं वचनासाठी मला तू उभं केलं. तुझा आभार मानतो. त्याच प्रकारे तुझ्या लेकरांना तू एकत्रित केलेले, तुझं गौरव करतो. आम्ही तुझ्यापासून ऐकण्यासाठी उपस्थित आहोत आणि आम्ही प्रभुदेवा आमच्या अंतःकरणाला तुझ्या पवित्र हातात देतो. शरीराला तुझ्या हातात देतो पित्या. आमच्या भावी जीवनासाठी प्रभुदेवा लागणारा उपदेश आणि प्रभुदेवा आम्हाला प्रोत्साहनाची गरज आहे आणि विशेष करून तुझ्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे प्रभुदेवा. आणि आम्ही ते तुझ्याकडून अपेक्षित करतो आणि आम्ही प्रभुदेवा तुला विनवतो की तुझ्या आत्म्याने तू आमच्याशी बोल. आणि प्रभूजी या ठिकाणी असणारा प्रत्येक व्यक्ती मी तुझ्या पवित्र हातात देतो. मी प्रार्थना करतोय कोणीही व्यक्ती रिकाम जाऊ नये, ते आशीर्वादित होऊन जावे, तुझ्या गौरवानं भरून जावे, तुझ्या महिमेनं भरून जावे आणि ज्या अपेक्षेने ते आलेत पित्या येशूच्या नावात त्यांची प्रार्थना ऐकली जावी. कोणीही रिकाम जाणार नाही पित्या, असं होऊ दे. आणि प्रभूजी आज या त्या ठिकाणी त्यांचं येणं व्यर्थ होणार नाही पित्या. तर प्रभुदेवा त्यांच्या येण्याने प्रभुदेवा त्यांचं जीवन हे आशीर्वादित असणार आहे. आठवडा त्यांच्यासाठी प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्याचा आठवडा असणार आहे. आमची प्रार्थना प्रभुत्व ऐकलीस, धन्यवाद देऊ. गौरव महिमा सन्मान आम्ही तुला देतो पित्या. येशूच्या नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन. बसूया आपण सगळे. आज ट्रान्सलेशन नाहीये या ठिकाणी, मराठीतूनच बोलते. तर हिंदीवाले थोडंसं समजून घ्या. हिंदीवाले समजते, आज ट्रांसलेशन नहीं है, ठीक है. मैं आशा करता हूँ कि आपको मराठी अच्छे से समझ में आती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इफिसियन्स पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 आणि 12 वचन आपण वाचणार आहोत. इफिसियन्स पत्र 6 अध्याय. खूप वेळेस तुम्ही ते वचन वाचलं असेल आणि बऱ्याच वेळेस काही गोष्टी तुम्ही त्या वचनावरून ऐकल्या असतील, पण काही गोष्टी आहेत ज्या परमेश्वर तुम्हाला मला सांगू इच्छितो, त्या गोष्टी आज आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. इफिसियन्स पत्र याचा 6वा अध्याय 10 आणि 12 वचन मी तुमच्यासाठी वाचतो मराठीत. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा आणि सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांच्या बरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी आपल्याला आपलं युद्ध कुणाबरोबर आहे या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. आणि बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी सांगत असताना जर तुम्ही तो 10व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत 20व्या वचनापर्यंत जर वाचलं तर आपण कोणत्या प्रकारे सर्व युद्धांच्या मध्ये विजयी होऊ या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. शत्रूविषयी किंवा कोण आपला शत्रू आहे या गोष्टीविषयी आपण पाहत नाहीये, तर आपण विजयाविषयी आपण पाहतो. प्रेज द लॉर्ड. कारण मी काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे.
चांगल्या गोष्टी म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण ऐकत आहोत. आणि मागील काळामध्ये आपण आशीर्वादाविषयी ऐकलं, मागील काळामध्ये आपण आपल्या स्वर्गाविषयी ऐकलं, मागील काळामध्ये आपण आनंदाविषयी ऐकलं, मागील काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत ज्या आपल्याला चांगल्या वाटतात, बऱ्या वाटतात, ऐकायला छान वाटतात, याच्याविषयी आपण ऐकलेलं आहे. आणि विजय ही गोष्ट अशी आहे की ज्याच्याविषयी आपल्याला ऐकायला आवडतं. प्रेज द लॉर्ड. विजय कुणाला विजय नको आहे? प्रत्येकाला विजय हवाय आणि प्रत्येक गोष्टीवरती विजय हवाय. हालेलुया. जशा प्रकारे यश आणि आनंद, शांती, समाधान आणि स्वर्ग जशा प्रकारे आवश्यक आहे तसा विजय सुद्धा आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बरोबर बोला, विजय मला आवश्यक आहे. बाजूला सांगा, तू विजयी होणार आहेस. हालेलुया. आपण सगळेजण विजयी होण्यासाठी बोलवले गेलेले होता, कारण आपला ख्रिस्त विजयी झालेला ख्रिस्त. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवर ख्रिस्ताने विजय मिळवला. ज्या पण गोष्टी जगामध्ये तुम्हाला असं वाटतं की माणसं ह्याच्यामध्ये हार मानतायत, त्या प्रत्येक गोष्टीवर येशू ख्रिस्ताने विजय मिळवला. जगातली कोणतीही गोष्ट घ्या तुम्ही, पाप असेल, जगातलं पाप असेल, श्राप असतील, त्याच्यानंतर दुःख असेल, वेदना असतील, त्याच्यानंतर संकट असतील, अडचणी असतील, आणि सर्वात शेवटी मरण असेल. या मरणावरती सुद्धा आपला ख्रिस्त विजयी झालेला. हालेलुया. प्रत्येक गोष्टीवर येशूने पापावर विजय मिळवला, येशूनी श्रापावर विजय मिळवला, येशूनी शरीरावर विजय मिळवला, येशूनी मरणावर विजय मिळवला. प्रेज द लॉर्ड. आणि या चार गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला जिंकणं खूप अवघड बनतं. लक्षात घ्या, या चार गोष्टी ही चार गोष्टीवरती आपल्याला विजय मिळालाच पाहिजे, आणि याच्यावर विजय मिळणं माणसासाठी आता सध्याच्या काळामध्ये खूप कठीण आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाप, ज्याच्यावर माणसाला विजय मिळालाच पाहिजे. ज्यानं पापावर विजय नाही मिळवला तो व्यक्ती या जगामध्ये कधीच सर्वाइव्ह, ज्याला आपण म्हणतो ना, जो जगतो म्हणून जनावरासारखा जगत राहतो, बाकी दुसरं काहीही तो करत नाही. कारण ज्यानं पापावर विजय मिळवला तोच खऱ्या अर्थानं आनंदी आणि शांतीचं जीवन जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. पापावर विजय मिळणं हे खूप गरजेची गोष्ट आहे, कारण विजयी जर पाहिजे आहे तर पापावरचा विजय हा प्रथम विजय येतो की ज्याला आपण मिळवणं गरजेचं आहे. आपण सगळेजण येशूच्या द्वारे तारले गेलेले आहोत. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आपण तारण प्राप्त केलं, पण त्याचबरोबर पापावर विजय मिळवणं म्हणजे नेमकं काय आहे हे आपण पाहतो. गलतियोस पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 पासून 15 पर्यंत तुम्ही वाचा. गलतियोस पत्र याचा पहिला 2रा अध्याय. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला विजयी जीवन दिलेलं आहे, ती गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. 2रा अध्याय आणि 12 पासून मी वाचतो तुमच्यासाठी. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला, आणि ज्याने त्याला मेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवले गेला. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावांची सुनता न झालेले मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपुत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयसो करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पापावर कसा विजय मिळवायचा ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे, आणि येशू ख्रिस्ताने कशी पापावर विजय आपल्याला मिळवून दिलाय ही गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी आपल्या बुद्धीने, आपल्या सामर्थ्याने, आपल्या शारीरिक बळाने पापावर विजय मिळवू शकत नाही. हालेलुया. तुम्ही वाजवायला सांगा, तू पापावर एकटा विजय मिळवू शकत नाहीस. तुला ख्रिस्ताची गरज आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची गरज आहे, ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे, ख्रिस्ताच्या सामर्थ्याची गरज आहे, ख्रिस्ताच्या स्वर्गीय सामर्थ्याची आपल्याला प्रत्येकाला गरज आहे. कारण त्या सामर्थ्याशिवाय तुम्ही आणि मी विजय मिळवू शकत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय, ते अंगीकारल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये आपण विजय मिळवू शकत नाही. ते केवळ आपण मनाने अंगीकारायचं नाही तर मुखाने सुद्धा अंगीकारायचं. कारण बोलल्याशिवाय आपण आपल्या जीवनामधचं तारण सुद्धा चालू शकत नाही. कारण बायबल सांगतं, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो त्याचं तारण. प्रेज द लॉर्ड. अंतकरणाने केवळ विश्वास ठेवून उपयोग नाही, तर आपल्या मुखाने सुद्धा आपल्याला हे वारंवार कबूल करायला पाहिजे की मी पापावर विजय मिळवलेला मनुष्य आहे. हालेलुया. हालेलुया. कारण लक्षात
घ्या, एखादा मनुष्य दारू सोडू इच्छितो. दारू पिणाऱ्याला कधीच असं वाटत नाही की त्याला दारू प्यावी म्हणून. सकाळी उठल्यानंतर त्याच्या मनात हेच येतं की मी नाही प्यायला पाहिजे. तंबाखू खाणाऱ्याला किंवा कोणतंही व्यसन करणाऱ्याला कधीच असं वाटत नाही की ते व्यसन मी करावं. त्याला माहिती असतं, तो दारूच्या बाटलीवर हे वाचत असतो की दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे. तंबाखूच्या पुडीवर आता सध्याच्या काळामध्ये सिगरेटच्या पाकिटावर कॅन्सर झालेलं चित्र छापलेलं असतं. माहिती, ते कंपल्शन केलेलं आहे गव्हर्नमेंटने की कॅन्सर झालेल्या त्या चेहऱ्याचं चित्र तुम्हाला त्या तंबाखूच्या पाकिटावरती आणि सिगरेटच्या पाकिटावरती छापलं पाहिजे. तरी सुद्धा ते वाचतो, ते पाहतो आणि ते पाहून सुद्धा माणूस सिगरेट ओढतो, तंबाखू खातो. दारू पिऊन ती बातमी वाचून सुद्धा, ज्यावेळेस चित्रपटात सुद्धा कदाचित एखादा सीन आला असेल दारू पिण्याचा, तर त्या ठिकाणी सुद्धा खाली नोट आलेलीच असते की दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे, ही गोष्ट आलेली असते. तरी सुद्धा मनुष्य त्याचं अनुकरण करतो आणि आपल्या शरीराची वाट लावणारी गोष्ट आपल्या शरीरामध्ये घेत असतो. व्यभिचार करणं हे पातक आहे आणि त्यामुळं हानी होऊ शकते हे त्याला माहिती असतं, तरी सुद्धा माणूस व्यभिचार करतो. बायबल सांगतं, जसा बैल कापला जाण्यास जातो तशा प्रकारे व्यभिचारी मनुष्य कापला जाण्यासाठी जातो. त्याला माहिती असतं की त्याच्यासाठी जाळं पसरलेलं आहे, तरी सुद्धा तो जाळ्याकडेच धाव घेतो. कारण का माहितीये, पापाचं बंधन आहे. पाप आपला शत्रू आहे. पाप आपल्यावरती विजय मिळवू इच्छितो आणि त्यामुळं त्या पापावर आपल्या शक्तीनं, आपल्या बळानं जगातला कोणताच माणूस पापातून बाहेर येऊ शकत नाही. दारू सोडण्यासाठी किंवा कोणतंही व्यसन सोडण्यासाठी, जगातलं कोणतंही पाप टाळण्यासाठी, व्यभिचार टाळण्यासाठी असेल किंवा कोणतंही व्यसन सोडण्यासाठी असेल, कोणतंही पाप जे तुम्हाला देवापासून लांब घेऊन जातं, त्या पापावर विजय मिळण्यासाठी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. कारण देवाच्या सामर्थ्याशिवाय तुम्ही एकटे त्याच्यावर विजय मिळवू शकणार नाही. तुम्ही कितीही जोर लावा, कितीही प्रयत्न करा, कितीही मोटिवेशनचे स्पीच ऐका, कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐका, हे सगळं करत असताना सुद्धा तुम्हाला देवाचं सामर्थ्य जर नाही तुम्ही स्वीकारलं शरीरामध्ये, नाही तुमच्या शरीरावर ते लागू केलं, आपल्या मुखाने कबूल नाही केलं, तर तुम्ही पापातून कधीच बाहेर येऊ शकत नाही. पापातून बाहेर यायचंय तर तुम्हाला गरज आहे देवाच्या सामर्थ्याची, येशूच्या शक्तीची. रोज सकाळी उठल्यानंतर त्याचं रक्त, प्रभू येशूचं रक्त शरीरावरती लावण्याची गरज आहे, तरच येशू त्या पापातून तुम्ही बाहेर येऊ शकताय. कोणत्याही पापावर विजय मिळवायचा आहे तर लक्षात घ्या, येशूच्या रक्ताची तुम्हाला गरज आहे. कारण रक्त धुतल्यावर, रक्त ओसल्यापासून पापाची क्षमा होत नाही असं बायबल सांगतं. हालेलुया. येशूचं रक्त तुम्हाला पापापासून मुक्त करू शकतो. येशूने सांगितलेलं आहे की मी ऋणपत्र खोडलेलं आहे तुमच्यावरचं, मी पापाचं बंधन तुमच्यावरचं काढलेलं आहे. पण पापावरचं बंधन काढलेलं तुम्ही तुमच्या शरीरावर स्वीकारलं पाहिजे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. बरीच लोक आज पापातून बाहेर येत नाहीत का? कारण ते त्यांच्या शरीरावर हे कबूल करायला तयार नाहीत की येशूने माझ्यासाठी हे काम केलेलं आहे म्हणून, येशूने माझ्यासाठी या चमत्कार केलेला आहे म्हणून, आणि म्हणून ते पापामध्ये अडकतात. रोज नवीन पातक करण्यासाठी ते धावत राहतात. रोज सकाळी उठल्यानंतर त्याला पापाकडे जाण्याची गरज पडते कारण ते कबूल करत नाहीत म्हणून. आज तुम्हाला बाहेर यायचंय कारण तुम्ही बाहेर येऊ शकताय आणि विजय मिळवू शकताय. लक्षात घ्या पापावरती, कारण पापावर विजय होण्यासाठी आपल्याला नेमलेला आहे. तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी बसला याचा अर्थ तुम्ही विजय होण्यासाठी आहात. हालेलुया. कारण या ठिकाणी कोणीही माणूस असा येत नाही. या ठिकाणी तुम्ही जर आले याचा अर्थ काय की तुम्ही विजय होण्यासाठी बोलवलेले आहात म्हणून तुम्ही इथं आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही इथं आलाय तर पापावर विजय तुमचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही पापावर विजय मिळवा. प्रत्येक पाप जे तुम्हाला सैतानाकडे घेऊन जातं, नरकाकडे घेऊन जातं, त्या प्रत्येक पापावर ख्रिस्तानी विजय मिळवलेला आहे आणि तो तुम्हाला विजय करू इच्छितो. हालेलुया. पण विजय मिळवण्यासाठी तुम्हाला येशूचं रक्त लावलं पाहिजे शरीरावर. येशूचं रक्त कबूल केलं पाहिजे, येशूचं सामर्थ्य कबूल केलं पाहिजे, येशूने दिलेली मुक्ती कबूल केली पाहिजे. आपल्या शरीरावरती, आपल्या जीवनावरती, आपल्या माइंडवरती जे विचार पापाकडे धावतात त्या मनावरती तुम्हाला कबूल केलं पाहिजे सतत की ह्या मनाला मी येशूच्या अधीन आणतो, या विचारांना मी येशूच्या अधीन आणतो. हे जे माझं शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीकडे धावते त्याला मी येशूच्या अधीन आणतो, येशूच्या सामर्थ्याच्या अधीन आणतो, त्याच्या रक्ताच्या अधीन आणतो आणि मग तुम्हाला पापावर विजय मिळेल. हालेलुया. प्रत्येक पापाचं बंधन तुमच्यावरून निघून जाईल. प्रत्येक पापावर तुम्हाला विजय मिळवण्यासाठी मदत होईल. लक्षात घ्या, कोणतंही व्यसन तुम्हाला मारू शकत नाही, कोणतंही व्यसन तुम्हाला सैतानाकडे घेऊन जाऊ शकत नाही, कोणतंही व्यसन तुम्हाला नरकाकडे घेऊन जाऊ शकत नाही जर येशूच्या तुम्ही अधीन झाले तर. जर येशूच्या अधीन नाही झाले तर जगातले लोक व्यसनाधीन होऊन नरकाच्या दिशेला जात आहेत, पापामधून व्यभिचाराच्या मार्गातून नरकाच्या दिशेला जात आहेत.
आणि तुम्ही आणि मी आपण त्यात अडकलेले लोक नाही. लक्षात घ्या, पापाच्या बंधनातून बाहेर येण्यासाठी बोलवलेले आपण लोक आहोत. लक्षात घ्या, सैतान नेहमी मनुष्याला भूल थापा देतो की तुझ्या बरोबरच हे व्यसन मारणार आहे. बऱ्याच लोकांना अशाच प्रकारे सांगण्यात आलेलं असतं. सैतान सारखं वारंवार एक गोष्ट भूलताप. आज बऱ्याच लोकांना भूलताप काय दिलेलं आहे की तू कधीच सिगरेटचं व्यसन सोडू शकत नाही, कधीच तंबाखू सोडू शकत नाहीस, कधीच तू खोटं बोलायचं सोडू शकत नाहीस, कधीच तू व्यभिचार सोडू शकत नाहीस, कधीच तू मोबाईल मध्ये चुकीच्या गोष्टी पाहणं सोडू शकत नाहीस, कधीच तू वेगवेगळ्या प्रकारचं पाप सोडू शकत नाहीस. हे सैतान वारंवार कानात सांगत असतो. प्रत्येकाला सांगतो. जो पापातून बाहेर आलाय त्याला पण सांगतो, जो पापातून बाहेर येऊ इच्छितो त्याला पण सांगतो, आणि जो पापातच पडलेला आहे त्याला पण तो सांगत असतो की तू कधी बाहेर येऊ शकत नाहीस, हे तुझ्या बरोबरच मरणार आहे. पण लक्षात घ्या, मी आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे की प्रत्येक पापातून तुम्ही बाहेर येऊ शकताय. सैतानाची केवळ भूलथाप आहे की तो तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. प्रत्येक पाप सोडलं जाऊ शकतं येशूच्या सामर्थ्याने, येशूच्या रक्ताने. प्रत्येक पापावर विजय मिळवला आज जाऊ शकतो येशूच्या सामर्थ्याने. येशूचं सामर्थ्य स्वीकारल्याने, ती क्रूसावरची मुक्ती स्वीकारल्याने प्रत्येक जगातलं जे काही पापाचं बंधन असेल ते सगळं तुटलं जाऊ शकतं. कारण ही आनंदाची बातमी प्रत्येकाला मिळावी अशी देवाची इच्छा आहे. पण बरेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. सैतानाच्या भूलथापांना ते बळी पडले. सैतान भूलथाप देत राहतो की तू बाहेर येऊ शकत नाहीस. पण मी तुम्हाला आज बातमी देत आहे, मी तुम्हाला सांगत आहे, आज जे तुम्ही या ठिकाणी बसलेले जे नंतर कधी कोणी ऐकतील देवाचं वचन हे युट्यूब वरती, त्यांना सुद्धा ही मी बातमी देऊ इच्छितो की तुम्ही प्रत्येक पापातून बाहेर येऊ शकता. प्रत्येक पाप हे तुमच्या जीवनामधून तुटलं जाईल, प्रत्येक बंधन तुमच्या जीवनामधून तुटलं जाईल आणि सगळ्या बंधनातून बाहेर येऊन तुम्ही एक चांगलं आणि आनंदी जीवन जगू शकता. हालेलुया. एक पाप रहित जे देवाला अपेक्षित असणारं पवित्र जीवन हे तुम्ही जगू शकताय. आणि त्यासाठी तुम्ही बोलवलेले आहोत, कारण विजय होण्यासाठी आपण बोलवलेलो आहोत. हालेलुया. विजय आवश्यक आहे, पण कशावरती? पापावरती विजय आवश्यक आहे. हालेलुया. आपल्याला केवळ शेजाऱ्यावरती, कारण बायबल सांगतं त्या ठिकाणी की बऱ्याच लोकांना असं वाटतं शेजारी माझा शत्रू, बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझा प्रतिस्पर्धी माझा शत्रू आहे, माझा कॉम्पिटिटर जो आहे तो कॉम्पिटिटर माझा खरा शत्रू आहे, आणि जो माझ्यासोबत चर्च मध्ये बसलेला विश्वासणारा माझा खरा शत्रू आहे, आणि घरातले लोक माझा शत्रू आहेत. पण लक्षात घ्या, तुमचा आणि माझा शत्रू खऱ्या अर्थानं सैतान आहे. तुमचा आणि माझा शत्रू खऱ्या अर्थानं आकाशातील दुरात्मे आहेत, आणि ते प्रत्येक व्यक्तीला पापामध्ये गुंतवू इच्छितात. आणि तुम्हाला सांगतो, हे चारही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या चारही गोष्टी सैतानाच्या सामर्थ्याशी जोडले गेलेले, सैतानाच्या आत्म्याशी जोडले गेलेले, त्या दुरात्म्याशी जोडले गेलेले. ज्या वेळेस तुम्ही याच्यातून बाहेर येत आहे त्यावेळेस त्या सैतानाच्या सामर्थ्यावर तुम्ही विजय मिळवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशूने तो विजय मिळवलेला ऑलरेडी. तुम्हाला फक्त येशूच्या रक्ताशी जोडून घ्यायचं. येशूने ऑलरेडी ते सगळं काही तुम्हाला देऊन केलेलं आहे. सगळं काही परमेश्वर येशू ख्रिस्ताने ते सगळं काही पूर्ण केलेलं आहे. केवळ तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, ते सामर्थ्य आपल्या शरीरात स्वीकारायचं आहे. स्वीकारलं की त्या सगळ्या गोष्टी निश्चित असताना तुमच्यासाठी केल्या जाणार आहेत. प्रत्येक पापातून मनुष्य बाहेर येऊ शकतो. लक्षात घ्या, कारण आपण पापी होण्यासाठी नाही तर पवित्र होण्यासाठी बोलवलेलो आहोत. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शापावरती सुद्धा विजय मिळवू शकता. कारण या गोष्टी आपण याच्यापूर्वी सुद्धा ऐकलेल्या आहेत. शापाच्या विषयी ज्यावेळेस शापाचं सत्य आपण ऐकत होतो त्यावेळेस आपण हे ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा आपण तेच या ठिकाणी वाचतो ते वचन, कारण त्या ठिकाणी ऋणपत्राविषयी लिहिलेलं आहे. 14वें वचन. आणि आपल्या विरुद्ध असलेले, म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने फोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले, आणि त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयसून करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, श्राप जो आहे तो श्राप, मी तुम्हाला शापाचं सत्य शिकवत असताना तुम्हाला कधी ऐकायचं असेल तर शापाचं सत्य हा संदेश आहे, त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता नंतर युट्यूब वरती. पण तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो मी की श्राप हा केवळ आणि केवळ सैतानापासूनच येतो असं नाही. देवापासून पण येतो, मनुष्यापासून सुद्धा येतो, आणि आपल्या चुकांच्या मुळे सुद्धा येऊ शकतो. पण कशाही मुळे सापडला असेल, मग परमेश्वरापासून असेल, कदाचित सैतानापासून असेल, कदाचित मनुष्यापासून असेल, कदाचित तुमच्या चुकांच्या मुळे आला असेल, पण प्रत्येक शाप येशूमध्ये तुटलेला आहे. हालेलुया. प्रत्येक शापातून मुक्त होण्याचा मार्ग येशूने दिलेला आहे तुम्हाला. हालेलुया. कोणत्याही शाप कशामुळे आला हे महत्वाचं नाहीये, शाप तुटला गेलेला हे महत्वाचं आहे. हालेलुया. कारण शापावर विजय मिळवण्यासाठी तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. विजयाविषयी शिकत असताना तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की मी शापावर विजय मिळवलेला व्यक्ती आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण पूर्वजांच्या पासून आलेल्या शापाच्या बंधनामध्ये असतो.
पूर्वजापासून आलेले जी बंधनं आहेत त्या श्रापाच्या बंधनामध्ये बरेच जण असतात आणि त्या बंधनातून बाहेर येणं बऱ्याच जणांसाठी खूप कठीण असतं. पण लक्षात घ्या, प्रत्येक शापाचं बंधन तुमच्यावरून तुटलं जाणार. हालेलुया. कारण प्रत्येक शापाच्या बंधनातून तुटलं जाण्यासाठी, मुक्त होण्यासाठी तुम्ही निवडलेले लोक आहात आणि देव तुम्हाला प्रत्येक शापाच्या बंधनातून बाहेर काढणार. हालेलुया. आणि ते बंधनातून बाहेर काढण्यासाठी आपण बोलवले गेलेले लोक आहोत. बऱ्याच वेळेस होतं काय की बरीच लोक श्रापातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, शापावर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. जितकं तुम्ही प्रयत्न करणार नाही, जितकी तुम्ही प्रार्थना करणार नाही, जितकं येशूचं तुम्ही वचन स्वीकारणार नाही, लक्षात घ्या तुमच्या पुढच्या पिढीला खूप संघर्ष करावा लागेल. जर तुम्ही आज संघर्ष नाही केला, जर तुम्ही आज लढाई नाही लढली, तर पुढची पिढी मात्र तीच लढाई परत शून्यातून सुरुवात करणार आहे. आणि तशा प्रकारे होऊ नये यासाठी तुमच्या लेकरांनी सर्वाइव्ह करू नये किंवा तुमच्या लेकरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून तुम्हीच ती लढाई जिंकली पाहिजे. कारण तुम्ही लढाल आणि तुम्ही जिंकाल तर तुमची मुलं जी आहेत ती लढाई, त्या लढाईतून ते स्किप केलेलं असेल. त्यांना केवळ पापावर विजय मिळवायचा आहे आणि त्यांना केवळ शरीरावरती आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे देवाने सांगितले त्या गोष्टीवरती विजय मिळवायचा आहे. श्रापावर विजय अगोदरच तुम्ही मिळवलेला असाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही श्रापातून अगोदरच बाहेर आलेले असाल. पण बरीच लोक त्यासाठी संघर्ष करत नाहीत. आपण पिढीजात आलेल्या श्रापातून बाहेर न येण्यासाठीच त्यांचा जास्त प्रयत्न असतात आणि त्यावर विजय मिळवायची त्यांची इच्छा नसते. श्रापावर विजय मिळवणं इतकं सोपं नाही, पण येशूमध्ये मात्र ते सोपं बनतं. येशूवर विश्वास ठेवल्याने मात्र ते सोपं बनतं. येशूची मुक्ती स्वीकारल्याने ते सोपं बनतं. हे वचन तुमच्या जीवनामध्ये लागू केल्याने जास्त सोपं पडतं. कारण तिथं लिहिलंय की तुमच्या विरुद्ध असलेले ऋणपत्र खोडले. ऋणपत्र म्हणजे काय की तुमच्या विरुद्ध जे काही श्रापाचं बंधन होतं ते सगळं बंधन खोडून टाकलं गेलं. हालेलुया. कुणापासून पण आलेलं असेल, आता आणि इथून पुढे म्हणजे येशूच्या नंतर जन्मलेले आणि येशूच्या अगोदर जन्मलेले त्या प्रत्येकाच्या जीवनावरचं श्रापाचं बंधन तुटलं गेलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाच्या बंधनातून प्रत्येक जण विजयी झालेला जो येशूवर विश्वास ठेवतो. हालेलुया. जर तुम्ही आज येशूवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही शापावर विजय मिळवणारी व्यक्ती असाल. बाजूला सांगा, तू शापावर विजय मिळवणार आहेस. तू पापावर सुद्धा विजय मिळवणार आहेस. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्याला या गोष्टीवरती विजय मिळवणं बऱ्याच जणांना अवघड जातं. बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये या बंधनांना आपण पाहतो. पण येशूवर जर तुम्ही विश्वास ठेवलाय, हे वचन जर स्वीकारलं आणि म्हणाला की येशूने माझ्यासाठी ऋणपत्र खोडून काढलंय, येशू पापावर विजय झाला होता, येशू मरणावरती, येशू शापावर विजय झाला होता आणि येशूने माझ्यासाठी क्रूसावरती प्राण अर्पण केलंय आणि येशूच्या त्याच्या हातामध्ये खेळ ठोकण्याद्वारे आणि त्याचा प्राण जाण्याद्वारे, त्याच्या बलिदानाद्वारे मला शापावर विजय मिळवलेला आहे, ते विजय मी स्वीकारतो, तर तुमच्या जीवनामधून तुम्ही सर्व प्रकारच्या शापातून बाहेर आलेला आहात. हालेलुया. कदाचित या गोष्टीला वेळ लागू शकतो, कदाचित या संघर्षामध्ये तुम्हाला जास्त प्रार्थना करावी लागेल, कदाचित या संघर्षामध्ये तुम्हाला जास्त देवाजवळ जावं लागेल, एक आध्यात्मिक जीवन जगावं लागेल. पण ही प्रोसेस मधून ज्यावेळेस तुम्ही जाल, त्या प्रोसेस मधून गेल्यानंतर नक्कीच तुम्ही शापातून बाहेर आलेले असाल. हालेलुया. कारण एक विजयी जीवन जगण्यासाठी तुम्ही नेहमी निवडलेला आहात. हालेलुया. पापातून विजयी जीवन जगू शकतो आपण, शापातून सुद्धा विजयी जीवन जगू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या शरीरावरती विजय मिळवायचा आहे. हालेलुया. कशावरती विजय मिळवायचा आहे? शरीरावर. रोमकरासपत्राचा 12वा अध्याय. रोमकरासपत्राचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचन. प्रभू येशू ख्रिस्त शरीरावरती विजय झाला होता का? नक्की झाला होता. शरीरावरती विजय झाला होता प्रभू येशू ख्रिस्त? शरीरावरती विजय झाला होता. 40 दिवस येशू ख्रिस्ताने उपवास केला. किती दिवस उपवास केला? 40 दिवस. आणि बायबल सांगतं मग 40 दिवसांनंतर त्याला भूक लागली आणि मग परीक्षेत द्यायचं होतं. आणि त्यावेळेस तो त्याला काय म्हणतो? धोंड्याच्या भाकरी कर. पण येशू ख्रिस्ताने धोंड्याच्या भाकरी केलेल्या नाहीत. त्याच्याजवळ ते सामर्थ्य होतं भाकरी करण्याचं, पण त्यांनी भाकरी केल्या नाहीत. आणि म्हणजेच काय की तो त्याच्या भुक्यावरती विजयी झालेला होता, त्याच्या शरीरावरती तो विजयी झालेला होता. या ठिकाणी लिहिलेलं आहे पहिल्या दुसऱ्या वचनात, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम व ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे ही तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरोप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो येशू ख्रिस्त स्वतः शरीरावरती विजय झालाय, तो तुमच्या शरीरावरती सुद्धा तुम्हाला विजय देऊ इच्छितो. हालेलुया. कारण
बायबल सांगतं आपल्याला की आपलं शरीर हे निश्चित अर्थाने सतत आणि सतत पापाकडं किंवा पापाच्या अधीन असणारं शरीर आहे आणि पापाकडं सतत धावणारं असं शरीर आहे. सैतान नेहमी कानामध्ये एक गोष्ट आपल्याला सतत सांगत असतो. काय सांगत असतो माहितीये? तो काय सांगत असतो? सतत आपल्याला हे सांगत असतो की तू शरीराच्या अधीन आहेस आणि शरीराच्या अधीन असल्यामुळं तुझ्यामध्ये काही चांगलं बसत नाही आणि तू वारंवार याच अधीन असणार आहेस. तू कधीही शरीरावरती विजय मिळवू शकत नाहीस. पण तुम्हाला माहिती आहे दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही करू शकता. कोणती गोष्ट? एक तर तुमचं शरीर हे पूर्णपणे देवासाठी एक प्रकारचं देवाच्या कामासाठी अडखळ असलेलं शरीर बनवू शकताय किंवा तुमचं शरीर तेच शरीर देवाच्या सामर्थ्यासाठी देवाच्या गौरवासाठी एक सामर्थ्यवान उपयोगात असणारं शरीर बनवू शकता. हे केवळ तुमच्या हातामध्ये. तुम्ही तुमचं शरीर अडखळ ठरवायच्या देवाच्या कामासाठी की तुमचं शरीर तेच शरीर, बरं शरीर बदललेलं नाही, तेच शरीर देवाच्या कामासाठी उपयोगी शरीर बनवायचं हे तुमच्या हातामध्ये. हालेलुया. कारण जर तुम्ही ते शरीर देवाच्या हातात दिलं तर ते विजयी शरीर देवाच्या हातातलं एक मजबूत अशा प्रकारचं हत्यार बनू शकतं. ते शरीर जे पापी शरीर आहे, ते शरीर जे पापाकडे धावतं, ते शरीर जे पापाकडे सतत आणि सतत पापाच्या अधीन असणारं शरीर असं ज्याला सैतान म्हणतो ना, ते शरीर एक विजयी शरीर होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच जणांचं शरीर हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या अधीन आहे, वेगवेगळ्या पापांच्या अधीन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ते अन्नाच्या अधीन आहेत, खाण्यापिण्याच्या अधीन आहेत. लक्षात घ्या बऱ्याच जण अशा प्रकारच्या गोष्टींच्या अधीन आहेत की ते शरीरावरती अजून सुद्धा विजय मिळवू इच्छित नाहीत. पण लक्षात घ्या तुमचं शरीर एक तर तुम्हाला देवापासून लांब नेऊ शकतं किंवा तुमचं शरीर एक तर देवाच्या जवळ आणू शकतं. हालेलुया. पण बऱ्याच जणांनी आपल्या शरीरावरती विजय मिळवलेला नाही, आपल्या शरीराच्या कर्मावरती विजय मिळवलेला नाही, शरीराच्या लोभावरती विजय मिळवलेला नाही, शरीर जे त्यांना सांगतं त्या गोष्टीवर त्यांनी विजय मिळवलेला नाही. शरीर त्यांना झोपायला सांगतं, शरीर त्यांना रोज टाइम टू टाइम खायला सांगतं, शरीर जास्त करून एक्सरसाइज करायला सांगतं, शरीर व्यभिचार करायला सांगतं, शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी ज्या अनवॉन्टेड आहेत ते आतमध्ये सतत भरायला सांगतं, शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी सांगतं की जे आपल्या डोळ्याला आल्हाददायक आहे, पाहण्यासाठी आपल्याला गोड वाटतं, छान वाटतं, ह्या गोष्टी पाहण्याला शरीर सांगतं. पण आत्मा मात्र आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या विपरीत सांगत असतो. आत्मा आपल्याला उपवास करायला लीड करतो, आत्मा आपल्याला आपल्या शरीरावरती कंट्रोल ठेवायला सतत मार्गदर्शन करत असतो, आत्मा आपल्याला शरीरावरती सतत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वाईट गोष्टीकडे शरीर धावत आहे त्या गोष्टीवर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आत्मा लीड करत असतो. पण बऱ्याच वेळेस आत्म्याचं लोक ऐकत नाहीत आणि शरीरावरती विजय मिळवत नाही. लक्षात घ्या पापावर विजय मिळवायचा आहे तर शरीरावर सुद्धा विजय मिळाला पाहिजे. कारण शरीर जर पापी आहे किंवा शरीर जर नाशवंत गोष्टीकडे जास्त धावत आहे तर तुम्ही कधीच पापावर आणि श्रापावर विजय मिळवू शकत नाही. पण जर शरीर तुमचं देवाच्या अधीन असेल तर मात्र तुम्ही विजय मिळवू शकताय, कारण शरीरावर येशूने विजय मिळवलेला आहे. हालेलुया. येशूच्या आत्म्याला क्रूसावरती नाही खेळलं, येशूच्या शरीराला क्रूसावर खेळलं, येशूचं शरीर क्रूसावर खेळलं. आणि ते शरीर जे शरीर जशा प्रकारे तुमचं आणि माझं असतं पापी शरीर, ज्याला आपण असं म्हणतो ना की त्याला पाप ठाऊक नव्हतं, देवाने त्याला पाप केलं, त्याला पाप ठाऊक नव्हतं पण आपलं पाप त्याच्यावरती लादलं आणि ते शरीर क्रूसावरती खेळलं. बरेच लोक असं म्हणतात की येशू ख्रिस्ताविषयी विचार करताना की येशूच्या शरीराला वेदना झाल्या नाहीत कारण येशू पूर्ण देव होता. पण लक्षात घ्या येशू पूर्ण देव जरी असला तरी येशू पूर्ण मानव सुद्धा होता. आणि जर पूर्ण मानव होता तरी त्याला वेदना झाल्या, त्याला दुःख झालं. बायबल आपल्याला सांगतं जे शरीरामध्ये जे काही होतं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. येशू रडला असं बायबल सांगतं, येशू दुःखी झाला असं बायबल सांगतं, येशूला भूक लागली असं बायबल सांगतं आणि येशू क्रूसावरती मेला असं सुद्धा बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय जे शरीरामध्ये आपण सगळं करतो ना त्या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्त शरीरामध्ये करत होता. पण लक्षात घ्या येशूमध्ये एकच गोष्ट नव्हती जी तुमच्या आणि माझ्यामध्ये, ती म्हणजे पाप. त्याच्याकडे नव्हतं, पाप त्याच्या जीव शरीरामध्ये नव्हतं आणि पापापासून तो पूर्णपणे वेगळा होता, तो पूर्णपणे पवित्र होता. क्रूसावर ज्यावेळेस गेला त्याच वेळेस त्याच्यावरती पाप लादण्यात आलं होतं, पण त्याच्यापूर्वी त्याच्या अंगी कोणत्याही प्रकारचं पातक नव्हतं. आणि म्हणून तो तुमच्या आणि माझ्यापासून एकाच गोष्टीमध्ये भिन्न आहे फक्त, पण तो तुमचं आणि माझं शरीर हे त्याच्या आणि त्याच्या आपल्या शरीरासारखंच होतं. म्हणून जर त्यानं विजय मिळवलाय तर तुम्ही सुद्धा विजयी असणार, विजय मिळवणार आहात. माझ्या बरोबर वाचा रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय 23वे वचन.
हालेलुया, प्रेज गॉड. या ठिकाणी लिहिलंय, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापांच्या नियमांच्या स्वाधीन करतो. किती मी कष्टी माणूस, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवेल. पौल असं म्हणतोय बरं. आणि पौल हा अत्यंत दुःखाने आणि अत्यंत वेदनेने अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहे. आणि तो म्हणत आहे की ह्या मरणाधीन देहापासून मला कोण सोडवेल. आणि त्याचं उत्तर बऱ्याच ठिकाणी त्याने दिलेलं आहे. बऱ्याच वेळेस अशाच प्रकारच्या गोष्टी, ह्याच वचनांना घेऊन बरीच लोक जे येशूवर विश्वास ठेवतात ना, बरीच लोक शरीराच्या कर्मांच्या अधीन आहेत. माहिती आहे तुम्हाला, कारण या शरीरामध्ये कोणतेही चांगला नियम दिसत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, तोच पौल गलतीकराच्या पत्रामध्ये काय म्हणतो, तोच पौल गलतीकराच्या पत्रामध्ये काय म्हणतो, वाचवा ते गलतीकराचं पत्र आणि 16वे वचन. या ठिकाणी मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालला असाल तर देहातली कुठलीच गोष्ट तुम्ही पूर्ण नाही करणार. मग तुमच्या शरीराला बायबल सांगतात त्या प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला काय करून ठेवा, दास्य करून ठेवा. त्या शरीराला आत्म्याच्या कैद करून ठेवा, आत्म्याच्या अधीन करून ठेवा. आणि ते शरीर तुम्ही तुमचं शरीर जे आहे ते तुमचं मनाचं किंवा इतर गोष्टी ऐकणार नाही, तर तुमच्या आत्म्याच्या गोष्टी तुमचं शरीर ऐकते. हालेलुया. तुमच्या शरीरात तुम्ही आज्ञा देऊ शकताय की आज तुला उपवास करायचा आहे, आज तुला रात्रभर प्रार्थना करायची आहे, आज तुला 1 तास देवाच्या चरणाजवळ बसायचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराला सांगू शकताय की आज तुला देवाच्या चरणाजवळ ह्या गोष्टी सांगायच्या आहेत, आज तुला हे इतका वेळ बायबल वाचायचा आहे, हे तुमच्या शरीराला तुम्ही सांगू शकताय. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या शरीरावर विजय मिळवला नसेल, तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की तुला झोपेची गरज आहे, तुला भुकेची गरज आहे, तुला जेवणाची गरज आहे. तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की इकडे जाण्याची गरज आहे. तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की इथं गप्पा मारत बसण्याची गरज आहे. तुमचं शरीर तुम्हाला सांगेल की या ठिकाणी हे काम करण्याची गरज आहे आणि ते आत्मिक काम नाही तर हे काम जास्त महत्वाचं आहे. आणि बरेच लोक शरीर असं ऐकतात कारण त्यांचा शरीरावर विजय मिळवलेला नाही म्हणून. पण जर शरीरावर विजय मिळवला असेल तर तुम्ही त्याच्या अधीन असणार नाही, तर ते शरीर तुमच्या आत्म्याच्या अधीन असेल आणि ते देवाच्या उपयोगाचं एक मजबूत अशा प्रकारचं हत्यार असेल. आणि तुमचं शरीरच तुम्हाला चालवणार नाही, तर तुमचा आत्मा त्या शरीराला घेऊन जाईल. आणि आत्मा ज्या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी विजय असतो. लक्षात घ्या, आत्मा ज्या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी देवाची उपस्थिती असते. आत्मा ज्या ठिकाणी लीड करतो त्या ठिकाणी देवाचं काम होतं, सामर्थ्याचं काम होतं. आणि म्हणून शरीराच्या अधीन न होता त्याला आपल्या आत्म्याच्या अधीन करून आपल्याला त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे. आणि येशू ख्रिस्ताने तो विजय मिळवलेला होता आणि तोच येशू ख्रिस्त तुम्हाला सुद्धा विजय देऊ इच्छितो. हालेलुया. आणि बाजूला सांगा पुन्हा एकदा, तू शरीरावरती विजय मिळवणार आहेस. लक्षात घ्या, तुमचा शत्रूच तुमचा मदतगार होऊ शकतो. ही गोष्ट बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतात. शत्रू शरीराला शत्रू मानतात माणसं, पण तोच मोठा शत्रू तुमचा एक खूप मोठा आत्म्यामध्ये मदतगार होऊ शकतो. लक्षात घ्या, तुमचे गुडघेच जे तुम्हाला प्रार्थना करू देत नाहीत ते गुडघेच तुम्हाला देवाजवळ घेऊन जाऊ शकतात. हालेलुया. कारण तेच गुडघे, तेच नेत्र ज्या डोळ्यांनी जगातल्या गोष्टी पाहण्यासाठी शरीर काम करत आहे, त्याच डोळ्यांच्या अश्रूंनी तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाऊ शकता. हालेलुया. तेच अश्रू तुम्हाला देवाच्या जवळ नेऊ शकतात. ज्या मुखातून पाप होत आहे त्याच मुखाद्वारे देवाची वचनं सतत बोलल्याने, सतत आणि सतत विजयाची घोषणा केलेली आपण एक विजय जीवन जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. त्याच मुखाद्वारे, ज्या मुखाद्वारे वाईट गोष्टी निघत आहेत त्याच मुखाद्वारे पवित्र गोष्टी बाहेर पडू शकतात. कारण तेच शरीर ज्या शरीराद्वारे पाप होत आहे, ज्या शरीरावरती पापाकडे घेऊन जात आहे, जे शरीर नरकाच्या दिशेला घेऊन जात आहे, तेच शरीर तुम्हाला स्वर्गाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. जर तुम्ही त्याला आत्म्याच्या अधीन केलं तर, त्याच्यावर विजय मिळवला तर, त्याच्या भावनेवर विजय मिळवला तर, त्याच्या सर्व कर्मावर विजय मिळवला तर. जर सैतानाची भूलथाप ऐकली तर मात्र त्याच्यावर विजय मिळणं कठीण आहे. कारण सैतान भूलथाप देतो आणि हे तर मरणाच्या अधीन आहे, हे तर पापाच्या अधीन आहे. यामध्ये तर पापच होत राहतं, या तर वाईटच गोष्टी होतात. हे सगळं न ऐकण्यापासून सतत त्याला सांगत राहिलं पाहिजे. जरी शरीर पापी असलं तरी येशूने त्याला पवित्र केलंय. जरी शरीरामध्ये पाप राहत असलं तरी येशूच्या रक्ताद्वारे ते धुतलं गेलेलं आहे. येशूच्या रक्ताद्वारे ते पवित्र झालेलं आहे. येशूच्या रक्ताद्वारे माझे डोळे, माझं अंतःकरण, माझं शरीर, माझे हात, माझे पाय, माझे गुडघे सगळे पवित्र झालेले आहे. मी देवाचा गौरव करणार त्या शरीराद्वारे. हालेलुया. मी विजयी जीवन जगणार. हालेलुया. पापावर विजय,
त्याच प्रकारे पापावरती विजय आणि शरीरावरती सुद्धा तुम्हाला विजय मिळवायचा आहे. कारण विजय मिळवणं तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नाहीये, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आणि या 3 गोष्टीद्वारे वेगवेगळ्या प्रकारे सैतान माणसाला गुरफटून ठेवू इच्छितो. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे येशूने मरणावरती विजय मिळवलेला आहे. योहानाचा सुवर्तमान 11 अध्याय 25 वचन. आपला शेवटचा शत्रू जर कोण असेल तर तो मरण आहे. 11 अध्याय 25 वचन योहानाचा सुवर्तमान. आणि त्या ठिकाणी लिहिले, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बरेच लोक भीतीमुळे ख्रिस्ताला, बरेच लोक कशामुळे सोडतात ख्रिस्ताला? भीतीमुळे. भीतीमुळे कशाची भीती? समाजाची भीती, मित्रांची भीती आहे त्यांना, आणि वेगवेगळ्या प्रकारे माझं रेशन कार्ड रद्द होईल याची भीती, माझं जातीचा दाखला रद्द होईल याची भीती आहे बऱ्याच जणांना, मला समाजातून बाहेर काढतील याची भीती आहे, मला वेगवेगळ्या प्रकारे गावात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा मिळणार नाही यामुळे त्यांना त्यांची भीती आहे, मला माझे मित्र जवळ येणार नाही, मला माझे नातेवाईक कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार नाही याची त्यांना भीती आहे. वेगवेगळ्या प्रकारची लोकांना भीती आहे. आणि माझ्या जीवनामध्ये जर समजा मी जर ख्रिस्ताकडे आलो तर मी आतापर्यंत करत असलेल्या गोष्टीचं काय, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं भांडण होईल माझ्या जीवनामध्ये, जे आत्म्यामधलं भांडण आहे ते आत्म्यातलं भांडण चालू होईल, आणि हे सगळं नको आहे मला, आणि त्याच्यामुळे मी ख्रिस्ताजवळ येणार नाही. तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या भीतीवरती, या सगळ्या मरणाच्या गोष्टीवर, तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. हालेलुया. येशू म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, आणि जो माझ्याकडे येतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला मला एक अट सांगितली त्याच्या मागे चालण्यासाठी. काय अट? काय अट आहे तुम्हाला माहिती आहे का? येशूच्या मागे जाण्यासाठी अट आहे. एक अट सांगितली प्रभू येशू ख्रिस्ताने. कोणती अट आहे माहिती आहे ती? जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. बाजूला सांगा, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. हे येशू ख्रिस्ताने सांगितले का? शिष्य होण्यासाठी कोणती अट आहे? आपण या ठिकाणी विश्वासी होण्यासाठी आलेलो नाहीये, विश्वासणारे होण्यासाठी नाही, कारण येशू ख्रिस्ताने कधीच विश्वासणारे बनवा म्हणून सांगितलेलं नाही. येशू ख्रिस्ताने सांगितले काय बनवा? शिष्य बनवा. काय सांगितलेलं आहे? शिष्य बनवा. आणि आपण सगळेजण येशूचे शिष्य आहोत माझ्या सहित. हालेलुया. आपण सगळेजण कुणाचे शिष्य आहोत? येशूचे शिष्य आहोत. आणि येशूचे शिष्य जर आपण आहोत तर तुमचा आणि माझा वधस्तंभ कुणाच्या खांद्यावरती आहे? शेजाऱ्याच्या खांद्यावर नाही, तर तुमचा आणि माझा वधस्तंभ आपल्या स्वतःच्या खांद्यावरती आहे. जसा वधस्तंभ येशूने स्वतःचा उचलला होता तशा प्रकारे तुमचा आणि माझा प्रत्येकाचा वधस्तंभ हे तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती आहे. ज्याचा त्याचा वधस्तंभ ज्याच्या त्याच्या खांद्यावरती आहे. आणि माझा वधस्तंभ माझ्या खांद्यावर, तुमचा वधस्तंभ तुमच्या खांद्यावर. तुमचा वधस्तंभ तुम्ही उचलणार की नाही उचलणार हे तुमच्यावरती अवलंबून आहे. वधस्तंभ उचलला तर तुम्ही येशू शिष्य, वधस्तंभ नाही उचलला तर तुम्ही येशूचे शिष्य नाही. वधस्तंभ म्हणजे काय माहिती? वधस्तंभ म्हणजे मरण. वधस्तंभ मरणाला दर्शवतो, वधस्तंभ त्यागाला दर्शवतो, वधस्तंभ सोडून देण्याला दर्शवतो, वधस्तंभ खूप मोठं समर्पण दर्शवतो. वधस्तंभ हा काही साधी गोष्ट नाहीये. वधस्तंभ म्हणजे केवळ तुम्ही आपला हसत खेळत वधस्तंभ घेऊन जाऊ शकताय अशा प्रकारे नाही. वधस्तंभ म्हणजे तुम्हाला कठीण काळातून जावं लागेल, कठीण समस्येतून जावं लागेल, कठीण अडचणीतून जावं लागेल, पण तुम्हाला येशू ख्रिस्त एक आठवण करून देतो की मी मरणावर विजय मिळवलाय, मी त्या वधस्तंभावर सुद्धा विजय मिळवलेला. हालेलुया. ज्या वधस्तंभाला तुम्ही घेऊन जात आहात ना त्या वधस्तंभावर सुद्धा येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल मी त्याग घेऊन जात आहे, मी माझ्या दुःख आणि वेदना घेऊन जात आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी मी घेऊन जात आहे, माझ्या समस्या माझ्या खांद्यावरती वाहून चाललेल्या आहेत, आणि मला वाटतं की हे कठीण आहे, हे समस्या मला कठीण आहेत, मला भीती आहे माझ्या समाजाची, मला भीती आहे माझ्या मित्रांची, मला भीती आहे माझ्या नातेवाईकांची, मी कसं करणार आणि कसं येशू मला सांभाळेल? येशूने विजय मिळवला. या सगळ्यावर ज्याची पण तुम्हाला भीती असेल त्या सगळ्यावर येशूने विजय मिळवलाय. आणि तुम्हाला जी भीती आहे ना ते सगळं काढलं जाणार आहे तुमच्या
खांद्यावर सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर येणार आहात. कारण लक्षात घ्या, सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी हा वधस्तंभ तुमच्या खांद्यावरती दिला गेलेला आहे. हा वधस्तंभ ज्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलाय, तो वधस्तंभ आपण वागवत आहोत. तो मरणाला दर्शवत असला तरी सुद्धा तो विजयाला सुद्धा दर्शवतो. हालेलुया. कारण मेला त्याच्यानंतर येशू मरणातून जिवंत झाला, ही गोष्ट सत्य आहे. कारण येशू मेला तिथे इतिहास कधी संपत नाही. येशू पुनरुत्थित झाला आणि तिथून पुढे सुद्धा येशू वैभवाने येणार आहे. इथपर्यंत इतिहास सुरू राहतो. हालेलुया. आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं सर वधस्तंभ कठीण आहे माझ्यासाठी, तर विजय तुमचा आहे. हालेलुया. लक्षात घ्या, जर तुम्ही येशूच्या हातामध्ये द्याल, कारण येशू म्हणतो काय माहिती आहे, पुन्हा एकदा येशू तेच म्हणतो की जर तुम्ही वधस्तंभ उचलला पण तुम्ही परत तोच वधस्तंभ येशू जवळ घेऊन गेला, प्रभूला म्हणाल, प्रभूजी हे माझं ओझं कठीण आहे, माझं दुःख कठीण आहे, मला समजत नाहीये, मी काय करावं मला समजत नाही, प्रभू तू घे. आणि तोच येशू काय म्हणतो, अहो कष्टी व भाराकांचन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसरलं नाही. आपलं जड ओझं माझ्यावरती टाका, आपलं जड ओझं माझ्यावर टाका आणि माझं हलकं ओझं घ्या. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल की मला भीती आहे, तर भीती त्याच्यावरती टाका. तुम्हाला असं वाटत असेल की हे मरण नाही, माझ्या जीवनामध्ये मला भीती वाटते की माझ्या जीवनाचं भविष्याचं काय होईल. कारण आजकाल बऱ्याच लोकांना भविष्याची चिंता आहे. पुढचं काय होणार, पुढच्या आठवड्यात काय होणार, पुढच्या महिन्यात काय होणार, या सगळ्या भीतीला ग्रासलेलं आहे लोकांना. लक्षात घ्या, या सगळ्यामधून तुम्हाला मला विजयी होण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. कारण येशूने या सगळ्यावर विजय मिळवला. प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवला. तुम्हाला जे पण वाटत असेल, तुम्ही एनिथिंग जे पण काही म्हणा की तुमच्या मनामध्ये कशाची भीती असेल, कर्जाची भीती असेल, कदाचित तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची भीती असेल, भविष्याची भीती असेल, माझ्या लेकरांचं काय होणार याची तुम्हाला भीती असेल, मी येशूवर विश्वास ठेवला तर काय होईल जगामध्ये आणि या जगाचं काय होणार आहे, मार्केट कुठे जाईल, माझा बिझनेस बंद पडेल की काय, मला कामावरून काढलं जाईल की काय, मला काढलं तर माझ्या बँकेचं बॅलन्स काय होईल आणि बॅलन्स संपला तर काय होईल, माझ्या रॅशनचं काय होईल, उद्या मी काय खाणार आहे, या सगळ्या गोष्टीची चिंता येशू ख्रिस्ताला आहे. आणि या सगळ्यावरती येशूने विजय मिळवलेला आहे आणि तो विजय येशू ख्रिस्त तुम्हाला विजय देऊ शकतो. हालेलुया. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलाय. मरणावर याचा अर्थ मरणाशी जोडले गेलेले प्रत्येक गोष्टीवरती वधस्तंभ जर तुम्ही उचललाय तर तो तुम्हाला एकटं सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही, तो तुम्हाला सोडून देणार नाही की तुझं तू पहा नाही. तो जर तुम्हाला उचलून चल म्हणतोय माझ्या मागे, तर तो हे अभिवचन पण देतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आणि जर तो तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही विजयी जीवन जगणार आहात. कारण तुम्ही हारण्यासाठी बोलवलेले नाही, तुम्ही हार मानून निघून जाण्यासाठी बोलवले गेलेले नाही, तर तुम्ही विजयी होण्यासाठी बोलवले गेलेले व्यक्ती आहात. आणि जर विजयी होण्यासाठी बोलवले गेलेले आहात तर विजयी तुमचं जीवन विजयी असणार आहे. बाजूला सांगा की तू विजयी असणार आहेस, तू वधस्तंभ उचलून विजयी जीवन जगणार आहेस, तू मरणावरती विजयी होणार आहेस. हालेलुया. कारण बायबल सांगतं मरण विजयात गिळंकृत केलं जाईल. बायबल मध्ये लिहिलं आहे, वाचा माझ्याबरोबर. पहिले पत्र 15 अध्याय 54 वचन. मरण विजयात गिळंकृत केलं जाईल असं लिहिलं आहे. शेवटचं वचन वाचूया ना आपण या ठिकाणी, बंद करू. 15:54 या ठिकाणी लिहिले, हे जे विनाशी त्याने अविनाशी पण धारण करावे आणि हे जे मर्द त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लिहिले पुढे की अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांदी कोठे, मरणाची नांदी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ आहे की तुमचा आणि माझा प्रभू हा मरणावरती विजय मिळवलेला प्रभू आहे. हालेलुया. आणि जो मरणावरती विजय मिळवलेला प्रभू आहे, ज्याला मरण विजयात गिळंकृत केलेलं. गिळंकृत म्हणजे पूर्णपणे मरण जे आहे ते विजयामध्ये पूर्णपणे गाठलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नष्ट झालेलं आहे. अशा प्रकारचं जे मरण आहे त्या मरणावरती सुद्धा तुम्ही आणि मी विजयी असणार आहोत. सर्वात आपला मोठा शत्रू आहे आपली भीती, आपलं संकट, आपली अडचण, आपल्या जीवनामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्यामुळं आपण घाबरून जातो. आपल्याला असं वाटतं की माझ्यावरती हे ओढवल्यामुळं माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या संकटाचा मला सामना करावा लागणार आहे. पण मी तुम्हाला आज खात्री देते की तुम्ही विजयी जीवन जगणार आहात. हालेलुया. येशूने मरणावर विजय मिळवला आणि तो येशू आज तुम्हाला सुद्धा विजय देऊन जीवन देऊ शकतो. आणि जो मरणावरती
मरणाला गिळंकृत केलेला प्रभू आज तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्या विजयामध्ये गिळंकृत करेल. कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला असं वाटत असेल की हे शक्य नाही, तर ती गोष्ट विजयामध्ये जिंकली जाईल. लक्षात घ्या, तुमच्यासाठी विजय परमेश्वराने ठेवलेला आहे. फक्त केवळ तुम्हाला कबूल करायचं आहे की येशूनं माझं ऋणपत्र खोडलेलं आहे, येशूनं क्रूसावरती सर्व प्रकारची बंधनं तोडलेली आहे. तुम्हाला कबूल करायचं आपल्या शरीरावरती की मी विजयी जीवन जगणारा व्यक्ती आहे आणि विजय माझ्यासाठी आहे. मी हरण्यासाठी नाही तर विजय होण्यासाठी बोलवले गेलेले व्यक्ती आहे. तर निश्चित अर्थाने विजय तुमचा आहे.